जर तुम्ही बॅचलर आहात किंवा हॉस्टेलवर राहत आहात किंवा मग जास्त भांडी घासण्याचा कंटाळा येतो म्हणून झटपट एकाच भांड्यात आपल्याला डिनर बनवायचं असेल तर ही रेसिपी जरूर पहा। ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर 2 कप तांदूळ घेतले, स्वच्छ धुवून भिजत घातले। तोपर्यंत इकडे भाज्या कट करून घेऊ। त्यासाठी घेतले बटाटे, गाजर, शिमला मिरची, फ्लावर, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची। खड्या मसाल्यांमध्ये घेतलं आहे तमालपत्र, मोठं होतं म्हणून 2 भागात कट करून घेतलं, दालचिनी, लवंग आणि मिरे, एक हिरवी विलायची म्हणजेच वेलदोडासुद्धा घेतला। आजची ही रेसिपी मी बनवणार आहे अगारोच्या इलेक्ट्रिक केटलमध्ये। ही इलेक्ट्रिक केटली तुम्ही दूध गरम करण्यासाठी वापरू शकतात किंवा स्वयंपाकासाठी म्हणजेच वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतात। चहा तुम्ही यात बनवू शकतात, पाणी तर गरम करू शकतो। तर अशी ही अगारोची इलेक्ट्रिक केटली तुम्ही बाहेर गावीसुद्धा घेऊन जाऊ शकतात। चला तर आता लगेच रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात आधी तर केटल ऑन करून घेऊ। त्यासाठी तिची जी वायर आहे ती प्लग केली, स्विच ऑन केलं आणि जे ऑरेंज कलरचं बटन दिसतंय त्याला उजवीकडे फिरवल्यानंतर 1 आणि 2 असे याचे टेम्परेचर सेट करता येतं। मी सुरुवातीला 2 वरती हे टेम्परेचर ठेवलं आहे। त्यानंतर केटलीमध्ये 2 चमचे तूप घेतलं, अर्धा चमचा त्यात मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं। आता जिरं मोहरी चांगले तडतडू द्यायचे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसणाच्या पाकळ्या। 8-10 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकल्या, थोडासा आल्याचा तुकडा होता तो किसून टाकला, एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकला आणि मगाशी जे आपण खडे मसाले काढून घेतले होते ते टाकायचे। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। पहा, लगेचच कांदा सोनेरी रंगावर परतून झाला। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली, थोडेसे वाटाणे म्हणजे हिरवे मटार, थोडासा टोमॅटो, शिमला मिरची, आपल्याला ज्या आवडतील त्या भाज्या आपण ह्यात ॲड करू शकतो। फ्लावर टाकलेले आहे, त्यानंतर गाजर आणि बटाटे। ह्यांची क्वांटिटीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण ह्यात वापरू शकतो। आता या भाज्या टाकल्यानंतर छान परतून घेतलं। शक्य असेल तर ही केटली वापरताना हा लाकडी जो चमचा असतो त्याचा वापर करा। चला, हे सगळ्या भाज्यासुद्धा मिनिटभर ह्या तुपामध्ये चांगल्या परतून घेतल्या। यामध्ये फक्त आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला। आणि जर तुमच्याकडे गरम मसाला किंवा बिर्याणी मसालासुद्धा नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसालासुद्धा ॲड करू शकतात। आता ह्यात पाणी ॲड करायचं आहे, तर जेवढे तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट पाण्याचा वापर करायचा आहे। 2 कप तांदूळ होते, त्यासाठी 4 कप पाणी टाकून घेतलं। पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे, त्यामुळे थंड पाणी वापरलं तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ टाकलं, म्हणजेच 1 चमचा मीठ टाकून घेतलं। आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घेतलं। आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, चांगलं खळखळ उकळलं पाहिजे। त्यासाठी केटलीवरती झाकण ठेवलं आणि अगदी 2-3 मिनटात हे पाणी चांगलं खळखळ असं उकळायला लागलं। हे पहा, आता याच्यात आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते ते टाकायचे। तर खूप जास्त वेळ तांदूळ भिजून झालेले नाही आहेत, अगदी एक 10-15 मिनटं झाले होते। तांदूळ ह्या पाण्यामध्ये टाकले, त्यानंतर हे सगळं एकजीव केलं। मीठ वगैरे आपण आधीच टाकलेलं आहे। हिंग माझा टाकायचा राहिला होता, पण तुम्ही इथे हिंगाचाही वापर करा। जेव्हा सुरुवातीला फोडणी घालतो तेव्हाच याच्यात हिंग टाकून घ्या। आता हे सगळं चांगलं एकजीव केलं। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि जे ऑरेंज बटन दिसतं आहे ते आपण आता टेम्परेचर 1 वरती सेट करून घ्यायचं आहे। म्हणजे डावीकडे एकदा फिरवलं की टेम्परेचर 1 वरती सेट होईल। म्हणजे थोड्या कमी टेम्परेचरवरती आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। सुरुवातीला 5 मिनटं शिजवल्यानंतर मी झाकण उघडून पाहिलं आणि 1 वेळा हा भात अशा पद्धतीने एकजीव करून घेतला। म्हणजे जेणेकरून खालचे जे तांदूळ आहेत ते जास्त नको शिजायला किंवा वरचे कच्चे नको राहिला, तसं होत नाही, पण तरीसुद्धा 1-2 वेळा हे एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून हे पुन्हा 10 मिनटं शिजवून घेतलं। तर एकूण
12 ते 15 मिनटात आपला हा छान असा भात इथे तयार झाला आहे. म्हणजेच आपला हा व्हेज पुलाव इथे तयार झाला आहे. चव अगदी अप्रतिम लागते आणि अजिबात भांड्यांचा तामझाम झालेला नाही. अगदी एका भांड्यात गॅस न वापरता झटपट असा हा पुलाव तयार झाला आहे. बॅचलरसाठी असू देत किंवा मग आपल्याला कमीत कमी भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचा असेल किंवा अगदीच इमर्जन्सीसाठी कधीकधी आपला गॅस नसतो, तर अशा वेळी आपण ही आगारोची जी इलेक्ट्रिक केटल आहे ही वापरू शकतो. जर तुम्हाला ही केटल ऑर्डर करायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही ती परचेस करू शकतात. तर असा हा आपला झटपट बनणारा व्हेज पुलाव तुम्ही जरूर ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.